तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। जय सो, जय सो, दीपक बाबा के बड़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रचाराच्या संदर्भात कसा आता एकमेकाला आम्ही विश्वासात घेऊ आणि जिथे जिथे प्रचार असेल तिथे तिथे आपल्याला आपला जो उमेदवार आपले जे उमेदवार आहेत ते जिंकण्यासाठी आपल्याला ते चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं एक काम आहे ते आपण करणार आहोत। आज समाज माध्यम प्रगल्भ झालेली आहे, सगळीकडे सोशल पोहोचली जाते आणि त्याच्यामुळे मला वाटतं ते चिन्ह सगळीकडे पोहोचेल। ज्या ठिकाणी आता अनिल देसाई लोकांचे समितीचे ते अध्यक्ष आहेत, हा दुसरा व्यक्तिमत्व आहे, ज्या वेळेला फरक स्पष्ट करायची वेळ येते त्यावेळेला एका बाजूला गद्दार त्या ठिकाणी टाकतो, परंतु केवळ एवढ्यावरच थांबतात। अनेक तरुणांना रोजगार संघटना असतील, अनेक चळवळी असतील, त्या चळवळीतल्या लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी केलंय आणि आम्ही सातत्याने उद्धव साहेबांना, आम्ही शिवसैनिक सातत्याने आम्ही उद्धव साहेबांचा विजय हा निश्चित आहे, परंतु त्या विजयाचं मार्जिन हे अधिकाधिक वाढवण्याचं काम न राहता आपण कायम सोबत राहू अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय आपले चेंबूरचे लाडके आमदार थोडक्यात आपलं म्हणतो जमलेले सर्व माझे मित्र, कारण मी कधीच तुमच्यासाठी परका नाहीये। दीपक भाऊ आहेत माझ्याबरोबर नेहमीच, काही असेल तर कुठची गोष्ट असेल तर आम्ही दीपक भाऊची बोलूनच काम करत असतो आणि आज या इथे आपल्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये आपले अनिल देसाई साहेब आज उभे आहेत। एवढंच म्हणेन की आज आपली साथ आम्हाला लाभली आहे। हे जे मार्जिन आहे हे चेंबूरमध्ये काय सगळीकडे हे मार्जिन असं जास्त वर जाणार आहे आणि हीच साथ अशीच आमच्याबरोबर राहो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लाडके उमेदवार अनिल भाऊ देसाई यांना विनंती करत की आपण थोडं अध्यक्ष आमचे दीपक भाऊ देसाई, उद्बोधन शिवसेना विभाग क्रमांक दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्र हे आपण महाविकास आघाडीतर्फे लढत आहोत। महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये म्हटली की आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर काँग्रेस, नॅशनलिस्ट काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, दीपक भाऊ आपण त्या दिवशी आपल्या सहकाऱ्यांबरोबर मातोश्री येथे उद्धवजींबरोबर जे आपलं एक चांगलं अगदी तुमचा स्नेह अगोदर होताच, परंतु तो अधिक वृद्धिंगत करण्याचं जे काम त्या दिवशी आपण येऊन मातोश्रीवर उद्धवजींबरोबर केलं आणि त्याची बातमी ही अगदी बनवा पेटावा तशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात झाली। आपण खुल्या दिलानं पाठिंबा नुसता जाहीर केला नाही तर यानंतर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये, प्रत्येक सामाजिक उपक्रमामध्ये, बाबतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींबरोबर आपण कायम मजबूतीनं उभं राहू हा जो भूमिका दिला त्याबद्दल मी आपले स्वतःच्या आभारी आहे। भारताची संघटना संविधान लिहिताना त्यांनी भारतवर्षाला हे सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हा जो महत्वाचा मूल मंत्र आहे हा आपल्या जीवनाचा पाया आहे। आज संविधान लिहिल्यानंतर बरेच बोलणं करतायत, त्याची माणसं ताकद आहे आणि त्याचबरोबर भीमशक्ती आणि भीमशक्ती
अगर ही दोन्ही शक्ती मिळाली तर मला नाही वाटत की कोणाच्या मायकलामध्ये अशी दम नाही की संविधान बदलायची. आता आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदारकीला उभे राहिलेले अनिल देसाई साहेब आहेत, यांची निशाणी आहे मशाल. तर आपल्याला ही मशाल प्रत्येक घराघरामध्ये पोचवायची आहे, लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी नुसतं हा करूया असं नाही, आपल्या लोकांनी एक संकल्प करूया. म्हणजे शिवसेनेवाले असतील, रिपब्लिकन पक्षाची लोक असतील, आपण सगळ्यांनी मिळून एक संकल्प करूया की येणाऱ्या खासदारकीमध्ये आम्हाला पुढच्या वेळेस अनिल देसाई साहेबांना खासदार म्हणून बघायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम आपण केलं तर मला वाटत नाहीये की आपला जो विजय आहे अनिल देसाई साहेबांचा तो कोणी थांबवू शकतो. त्यामुळे मला आपल्या सर्वांचा राहून एकच ठेवायचं आहे. त्यासाठी मी दक्षिण मध्यमध्ये जेवढी पण माझे कार्यकर्ते आहेत, जेवढे पण माझे मित्र आहेत, जेवढे पण माझे सगळे दक्षिण मध्य मुंबईचे आपले कदम साहेब देवेंद्र जाधव, आपले मोहन देवेंद्र साहेब कोळीवाडा आणि मुंबई सचिव, मुंबईचे आमचे युवा नेते आबूबाई, त्याच्यानंतर संजय कांबळे, आपले अभिजितनगर तालुका अध्यक्ष जिंदाबाद जिंदाबाद. अनिल देसाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अनिल देसाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विकास आघाडीचा विजय असो, विकास आघाडीचा विजय असो. दीपक भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाऊ विकासजींना धन्यवाद देण्यासाठी इथे आलो. विलास संपदे जी आहे त्यांची सगळे पदाधिकारी कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष म्हणून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजींना परवाच मातोश्रीवर आले होते. प्रमुख पदाधिकारी त्यांचे सर्व वरिष्ठ मंडळी सगळी आली होती आणि त्यामध्ये त्यांनी उद्धवजींशी वार्तालाप करताना जाहीरपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला पाठिंबा महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जाहीरपणे दिला. आणि त्यानंतर जे वातावरण संपूर्ण चांगल्या रीतीनं या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रामध्ये आणि मुंबईच्या इतर भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या रीतीनं ते वातावरण झालेलं आहे. आणि आज दीपक भाऊंनी स्वतः अध्यक्ष या नात्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक इथे ठेवली होती, ज्याच्यामध्ये अशा रीतीने कॉन्टेशन राहील आणि निवडणुकीच्या या काळामध्ये आपण प्रचार म्हणा एक दुसऱ्याशी व्यवस्थित असलेल्या लोकांपर्यंत मतदारांपर्यंत संपर्क साधेल त्यासाठी जी बैठक होती. आणि त्यामध्ये दीपक भाऊंनी मार्गदर्शन केलं. हे उमेदवारी या नात्याने आमचे विभाग प्रमुख शिंदे या शिंगोर विधानसभा क्षेत्राचे आमचे आमदार प्रकाश ठाकरे ही सर्व मंडळी आज उपस्थित होती. आणि आपण बघताय वातावरण की सर्व सैनिकां शिवसैनिकांमध्ये भीमसैनिकांमध्ये शिवशक्ती भीमशक्तीचे प्रदर्शन आपल्याला इथं दिसतंय. महाराष्ट्रात किती चांगला परिणाम होणार दिसणार आहे आपल्याला, परंतु हे फक्त निवडणूक पुरतं न थांबता यानंतर पुढे महाराष्ट्र प्रगतीपथावर काय केले यासाठी आपल्या जवळ राहतील अशा प्रकारचं काही स्वतः मनोबल व्यक्त केलेलं आहे. त्या दृष्टीने आम्ही करत आहोत. संविधान के सम्मान में RTI विधान ही लोक संविधान संपवण्याचा विचार करतात. त्यासाठी आम्ही लोक सर्वजण मैदानात उतरलेलो आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या त्या पक्षाचे उमेदवार अनिल देसाई साहेब यांची निशाणी आहे मशाल. त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून देण्याचं काम आमचं आहे. आणि जातीवरील
शक्ती जातीवरील शत्रू आणि संविधानाचा संपवण्याचा विचार करत त्यांना संपवण्याचं काम संविधान पाळली इंडिया आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवशक्ती आणि जनशक्ती हे दोन पक्ष करतील. जय समर्थन त्या दिवसाने समर्थन जाहीर केल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रभर सगळ्यांचे फोन चांगला निर्णय झाला, योग्य तो वेळी योग्य तो निर्णय आणि खरोखर सगळ्या बाजूने लोकांची उत्सुकता आहे की हे पहिलं व्हायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, आता झालं ते झालं आणि इथे पुढे आम्ही आमची कागद जातो आणि आम्ही देखील त्यामध्ये आम्ही निवडून आणायचं 100%.